पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यातल्या त्यांच्या घरी दाखल झालंय। पार्थिव घरी येताच नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला। थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। अत्यंत दुःखद असं वातावरण या सगळ्या कुटुंबियांमध्ये सध्या पाहायला मिळते। जगदाळे आणि गणबोटे यांचं पार्थिव पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी दाखल झालेलं आहे। सगळे कुटुंबीय मित्रमंडळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आलेत, मात्र त्या सगळ्यांना अश्रू अनावर होत आहेत। अगदी थोड्याच वेळात या दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। हे दृश्य सध्या आपण पाहतोय। पहलगाममध्ये काश्मीरमध्ये फिरायला म्हणून गेलेले हे सगळे पर्यटक होते, ज्यांच्यावर अचानकपणे भ्याडपणे हा दहशतवादी हल्ला करण्यात आला। अंधाधुंद गोळीबार झाला, ज्याच्यामध्ये या पर्यटकांचा मृत्यू झाला। पुण्यातल्या 2 पर्यटकांचं पार्थिव शरीर हे आता त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। गणबोटे यांच्या घराबाहेरून प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। बालाजी, आता निश्चित तिथे फार दुःखाचं वातावरण असेल। अंत्यसंस्कार नेमके कधी केले जाणार आहेत याबाबत कुटुंबियांनी काही माहिती दिली आहे का? रिद्धी 9च्या सुमारास जे आहेत ते अंत्यसंस्कार जे आहेत ते पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत। आता मात्र त्यांच्या घरामध्ये जे आहे ते त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे सगळेच आप्तस्वकीय नातेवाईक आणि मित्रमंडळी जे आहेत ते अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी येत आहेत। त्याचबरोबर काही स्थानिक नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सरकारच्या शासनाच्या वतीने विशिष्ट अशी सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा हे त्यांच्या नातेवाईकांशी बोलत आहेत आणि साधारणपणे 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सगळे पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अंत्यविधी साठी हे पार्थिव जे आहे ते नेण्यात येईल। त्याची तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। निश्चितपणे कौस्तुभ गणबोटे यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला देशविरोधी हल्ला आहे आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, एक मुलगा, एक सून आणि एक नातू 3 महिन्याचा आहे। त्यामुळे अतिशय दुःखाचा सगळा प्रसंग आहे आणि या प्रसंगातून सगळ्यांना सावरण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी अनेक पुणेकर सुद्धा आज सकाळपासूनच त्यांच्या घराकडे येताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे पुणेकर जे आहेत ते अंत्यदर्शनासाठी येत आहेत। रिद्धी जी, बालाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले रहा। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। संतोष जगदाळे यांच्या घराच्या इथून आपल्यासोबत ज्ञानेश्वर जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, नेमकं तिथे काय वातावरण आहे? प्रचंड दुःखाचा मोठा डोंगर या सगळ्या कुटुंबियांवर कोसळलाय, दृश्य यासाठी पुरेशी बोलकी आहेत। जगदाळे परिवाराचं पुण्यातल्या कर्वेनगर परिसरामध्ये घर आहे आणि त्या घराबाहेर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे। पुणेकरांची मोठी गर्दी या ठिकाणी अंत्यदर्शनाच्यासाठी आपण पाहतोय। पहाटे हे पार्थिव आहे जे विमानानं या ठिकाणी पुणे विमानतळावरती आणलं गेलं। तिथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली। शासनाच्या वतीनं पुण्याचे पालकमंत्री यांच्या वतीनं मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते। दत्ता मामा भरणे, अन्य पुणेकर आणि परिवारातले सदस्य यांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पार्थिव जे आहे ते कर्वेनगर परिसरामध्ये घरी आणण्यात आलेलं आहे आणि आता आपण ती दृश्य पाहतोय जिथे श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी अगदी सकाळपासून पुणेकर, परिवारातले सदस्य, जगदाळे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्याच्यासाठी जमलेले हे सगळे नातेवाईक या ठिकाणी आपण पाहतो। ही लाल रंगाचा कपडे परिधान केलेली जी मुलगी आपण पाहतोय ती आशावरी आहे। आशावरी ही संतोष जगदाळे यांची मुलगी, जिनं डोळ्यात देखत आपल्या वडिलांवरती गोळीबार कसा झाला हे पाहिलं आणि अत्यंत धीरानं अशा सगळ्या परिस्थितीत तिनं प्रशासनासोबत संपर्क साधून आतापर्यंतची सगळी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे। अत्यंत शोकाकुल असं हे वातावरण आहे।
आशावरी सध्या एका खाजगी कंपनीमध्ये काम करते. आशावरी सोबत तिचे वडील फिरायला गेलेले होते, आई देखील फिरायला गेलेली होती आणि आपण बघतोय की सगळेच कुटुंबीय, नातेवाईक, पुणेकर आत्ता कसे दुःखाच्या या सगळ्या सावटामध्ये आहेत, शोकाकुल आहेत. प्रत्येकाला दुःख या ठिकाणी होत आहे अर्थात, कारण ज्या पद्धतीनं हा भ्याड हल्ला झाला आणि या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे, तेव्हा हे सगळे कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी दुःख व्यक्त करत आहे. आत्ता अंत्यदर्शनाच्या साठी म्हणून थोड्या वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे दाखल होणार आहेत. पार्थिवावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते 9 वाजेच्या दरम्यान नवी पेठेमध्ये जे वैकुंठ स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी, अंत्यदर्शनासाठी सकाळपासून हे पार्थिव या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे आणि पहाटेपासून लोक, पुणेकर या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्याच्यासाठी येताना आपण पाहतो. तर पोलीस प्रशासनाची देखील तितकीच सगळी खबरदारी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये घेतली जाते आणि अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे. प्रत्येकाचे डोळे जे आहेत ते या ठिकाणी पाणावल्याचं आपण पाहतोय. सगळे जे नेते आहेत ते या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्याच्यासाठी येतील. सकाळी मुरलीधर मोहोळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली विमानतळावर. शरद पवार आता काही वेळात या ठिकाणी येतील आणि त्यानंतर अंत्ययात्रा निघेल आणि संतोष जगदाळे यांना अखेरचा जो निरोप आहे तो या ठिकाणी दिला जाईल. आपण या सगळ्या परिस्थितीत जर बघितलं तर या सगळ्या भागात पुणेकर जे ते जमलेले आहेत संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी म्हणून या सगळ्याच भागात. ज्ञानेश्वर आणि बालाजी, तुम्हा दोघांकडूनही वेळोवेळी पुढचे तपशील घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.